नमस्कार. आजच्या या विश्लेषणाचे स्वागत आहे. कायदेशीर लिखाण अनेकदा खूप क्लिष्ट आणि गोंधळात टाकणारं वाटतं नाही का? पण खरं तर ते तसं असायलाच पाहिजे असं काही नाही. आज आपण हेच बघणार आहोत की हे गुंतागुंतीचं लिखाण सोपं, प्रभावी आणि अगदी पटवून देणारं कसं बनवायचं. चला तर मग सुरुवात करूया. हे एक उदाहरण बघा. स्क्रीनवर 2 वाक्य आहेत. डावीकडचं वाक्य आहे त्या नेहमीच्या कायदेशीर भाषेतलं, जे वाचताना आपलं डोकं फिरायला लागतं. आणि आता उजवीकडे बघा, तेच वाक्य किती सोप्या सरळ भाषेत आहे. कायदेशीर लिखाणातली खरी समस्या हीच आहे, ही अनावश्यक क्लिष्टता. पण चांगली गोष्ट ही आहे की यावर एक सोपा उपाय आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आपण 5 महत्वाच्या भागांवर नजर टाकणार आहोत. सुरुवात करूया कायदेशीर भाषेच्या समस्येपासून. मग स्पष्ट लिखाणाची 3 मुख्य तत्त्व समजून घेऊ. त्यानंतर लिखाणाची रचना सोपी कशी ठेवायची आणि त्यासाठी कोणती साधनं वापरायची हे पाहू. आणि सगळ्यात शेवटी स्पष्ट लिखाणच का महत्वाचं आहे हे समजून घेऊ. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. इथे आपण हे समजून घेणार आहोत की ज्याला लीगलीज किंवा क्लिष्ट कायदेशीर भाषा म्हणतात, ती नक्की एक समस्या का आहे आणि ती चांगल्या संवादाच्या मार्गात एक अडथळा का बनते. हा विचार बघा, किती समर्पक आहे. भाषा म्हणजे काय, तर विचारांना वाहून नेणारी एक गाडी. आता विचार करा, जर रस्त्यावर खूप अडखळे असतील तर ती गाडी तिच्या ध्येयापर्यंत पोचेल का? नाही ना? कायदेशीर लिखाणाचंही अगदी तसंच आहे. त्याचा मुख्य उद्देश संवाद साधणं आहे, गोंधळात टाकणं नाही. आणि हे अडथळे म्हणजे तरी काय? तर तेच खूप जास्त क्लिष्ट शब्द, लांबलचक वाक्य आणि अनावश्यक अलंकारिक भाषा. यामुळे होतं काय की मूळ मुद्दाच हरवून जातो. लिखाणाचा उद्देश वाचकाच्या मनापर्यंत पोहोचणं असतो आणि ही क्लिष्ट भाषा नेमकं तेच काम खूप अवघड करून टाकते. मग आता प्रश्न येतो की या समस्येवर उपाय काय आहे? तर तो उपाय दडलाय 3 महत्वाच्या तत्वांमध्ये. हा आहे आपल्या विश्लेषणाचा दुसरा भाग, जिथे आपण चांगल्या कायदेशीर लिखाणाची 3 मूलभूत तत्व शिकणार आहोत: संक्षिप्तता, स्पष्टता आणि प्रभाव. पहिलं तत्व आहे संक्षिप्तता. आता संक्षिप्तता म्हणजे फक्त कमी लिहिणं असं नाही तर याचा खरा अर्थ आहे आपल्या विचारांना एका व्यवस्थित आणि तर्कसंगत क्रमाने मांडणं. प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य गरजेचं असायला हवं. अनावश्यक फापट पसारा काढून टाकला की मुद्दा जास्त प्रभावीपणे पोचतो. दुसरं आणि तितकंच महत्वाचं तत्व म्हणजे स्पष्टता. याचा सरळ अर्थ आहे असे शब्द आणि अशी वाक्यरचना वापरायची ज्याचा फक्त एक आणि एकच अर्थ निघू शकेल. लिखाण इतकं अचूक हवं की त्यात गैरसमजाला थोडीसुद्धा जागा नसावी. आणि हे करण्यासाठी सोपी भाषाच सर्वात जास्त उपयोगी पडते. आणि आपलं तिसरं तत्व आहे प्रभाव. आता बघा, जेव्हा लिखाण संक्षिप्त आणि स्पष्ट असतं ना, तेव्हा ते आपोआपच प्रभावी बनतं. म्हणजे काय, तर आपलं लिखाण केवळ माहिती देत नाही, तर ते वाचकाला, न्यायाधीशाला किंवा समोरच्या पक्षाला पटवून देण्याचं काम करतं. आणि हेच तर एका चांगल्या युक्तिवादाचं खरं सार आहे. बरं, ही तत्वं आपण समजून घेतली, पण आता प्रत्यक्षात लिखाणात ती वापरायची कशी? चला तर मग आपल्या तिसऱ्या विभागात आपण लिखाणाच्या रचनेतील साधेपणावर लक्ष देऊया. कारण कोणताही मजबूत युक्तिवाद हा चांगल्या परिच्छेदांच्या पायावरच उभा असतो. एका चांगल्या परिच्छेदाची काही सोपी वैशिष्ट्ये आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक परिच्छेदात फक्त एकच मुख्य कल्पना असावी. विचारांची खिचडी नको. सगळे विचार एका तार्किक क्रमाने यायला हवेत. घटना जशा घडल्या त्याच क्रमाने सांगाव्यात. आणि हो, लिखाणात एक लय येण्यासाठी लहान आणि मोठ्या वाक्यांचा छान मेळ घालावा. लिखाणाची प्रक्रिया सोपी करण्यासाठी ही 6 पायऱ्यांची पद्धत खूप उपयोगी पडते. पहिली पायरी, आपल्या कल्पना नीट तयार करा. दुसरी, त्यांना एका योग्य क्रमाने लावा. तिसरी, फक्त महत्त्वाचे मुद्देच निवडा. चौथी, सोप्या भाषेत पहिला मसुदा लिहून काढा. पाचवी, त्याला अजून स्पष्ट आणि संक्षिप्त करा. आणि सहावी, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, सर्व चुका शोधण्यासाठी ते काळजीपूर्वक पुन्हा वाचा. आता आपण काही विशिष्ट साधनांबद्दल बोलूया, जी कायदेशीर लिखाणाला अधिक व्यावसायिक आणि अचूक बनवतात. हा आहे आपला चौथा विभाग. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. आपण रोजच्या बोलण्यात जे शब्द वापरतो त्यांचे कायदेशीर जगात खूप वेगळे अर्थ असू शकतात. उदाहरणार्थ, फॅक्ट म्हणजे आपण सत्य समजतो, पण कायद्यात फॅक्ट म्हणजे अशी गोष्ट जी न्यायालयात सिद्ध करावी लागते. तसंच डॅमेज म्हणजे झालेली इजा,
पण डॅमेजेस म्हणजे त्या एजेसाठी न्यायालयाने दिलेली आर्थिक भरपाई, ते डॅमेजचं अनेकवचन नाहीये. चांगलं स्वरूपण म्हणजे फॉर्मॅटिंग लिखाणाला वाचायला खूप सोपं बनवतं. काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. परदेशी कायदेशीर संज्ञा जसं की सुओ मोटू इटॅलिक्समध्ये लिहा. डोंट किंवा कॅन्टसारखी संक्षिप्त रूपं टाळा. विभागांना योग्य क्रमांक द्या आणि जर काही विशेष संज्ञा वापरत असाल तर त्यांची व्याख्या सुरुवातीलाच स्पष्ट करा. कायदेशीर कागदपत्रांमध्ये असे संदर्भ किंवा सायटेशन्स बघून अनेकदा गोंधळ उडतो नाही का? पण थांबा, हे अगदी सोपं आहे. चला याला तोडून बघूया. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन आणि युनियन ऑफ इंडिया हे खटल्यातील पक्षकार आहेत. AIR 1998 SC 1895 याचा अर्थ हा निकाल ऑल इंडिया रिपोर्टरमध्ये 1998 साली सुप्रीम कोर्टाच्या विभागात पान क्रमांक 1895 वर छापलेला आहे. पाहिलं किती सोपं आहे. आणि आता आपण पोचलो आहोत आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्या सगळ्याचा अंतिम उद्देश काय आहे, ते ध्येय नक्की आहे तरी काय, चला पाहूया. शेवटी सगळं येऊन एकाच गोष्टीवर थांबतं आणि ती गोष्ट म्हणजे संवाद, कम्युनिकेशन. आपलं लिखाण यशस्वी झालं की नाही हे कशावरून ठरतं? तर ते समोरच्या व्यक्तीच्या मनापर्यंत पोचलं की नाही यावरून. मग ती व्यक्ती न्यायाधीश असो, समोरचा पक्ष असो किंवा आपला अशील असो. आणि हे वाक्य या सगळ्याचं सार आहे. कितीही ज्ञान असलं, कितीही अभ्यास असला तरी जर आपला मुद्दा प्रभावीपणे आणि खात्रीशीरपणे मांडता आला नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही. आणि स्पष्ट, सोपं आणि तर्कसंगत लिखाण हेच पटवून देण्याचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. तर जाता जाता एक विचार, जर पुढच्या वेळी कोणताही युक्तिवाद मांडताना आपण पूर्णपणे स्पष्टतेचा वापर केला तर निकालात काय फरक पडू शकेल यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे, नाही का?